नमस्कार. मी अपर्णा परांजपे. भावदर्पण या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आणि माझी सखी श्रीमती केतकी धर्माधिकारी हिचे आभार मानते. ही शृंखला पुढे नेण्यासाठी मी आमंत्रित करते आहेत माझ्या 2 सख्यांना, सौ वेदश्री लिमये आणि माधवी भट हिला. धन्यवाद. आज मी आपल्यासमोर राजा भोज आणि कालिदास यांचा एक प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. राजा भोज हा अतिशय रत्नपारखी राजा होता. त्याच्या दरबारामध्ये अनेक रत्न होते, अनेक विद्वान त्याच्या दरबारामध्ये होते. त्यापैकीच एक कालिदास. त्याच्या दरबारामध्ये असे काही लोक होते की जे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण त्यांची विद्वत्ता होती. एक जे विद्वान होते ते एकदा ऐकून त्यांना पाठ होत होतं. एकदा जर कोणता एखादा श्लोक जर त्यांनी ऐकला तर तो त्यांना पाठ होत असे आणि जसाच्या तसा तो म्हणून दाखवत असे. असा एक दुसरा होता की जो 2दा ऐकल्याने त्याचं पाठ होत असे. यांनी एकदा म्हणायचं, आणखी एकदा कोणीतरी म्हणायचं आणि फक्त 2दा म्हटलं की तो 2 पाठी असल्यामुळे त्याला तो श्लोक पाठ होत असे. असाच 3 पाठी होता. असा 4 पाठी ब्राह्मण आणि एक असे 4-5 वेळा ऐकून झाल्यानंतर त्याचं पाठ व्हायचं असा एक विद्वान होता. म्हणजे 1 पाठी, 2 पाठी, 3 पाठी, 5 पाठी आणि इतके वेळा ऐकल्यानंतर पाठ होणारा असे विद्वान त्याच्या दरबारात होते. हे राजाला माहिती होतं. मग राजाच्या मनात एकदा आलं की आपण एक नव्या कवीला संधी द्यावी. एक नवीन कवी आपल्याला समोर दिसावा अशी त्याची इच्छा होती. आणि परीक्षा तर तो घेणारच. छान परीक्षा घ्यावी अशी त्याच्या मनात इच्छा झाली आणि त्यांनी दवंडी पिटवली राज्यामध्ये की मला असा एक कवी हवा आहे ज्याची कविता नवीन तर लागेलच, त्याचा श्लोक हा नवीन असायला हवा, स्वनिर्मित असायला हवा आणि मुख्य म्हणजे तो कोणीही ऐकलेला नसावा अशी त्याची अट होती. असा जर कवी माझ्या दरबारात कोणी येत असेल तर त्याला मी 100 सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून देईन आणि त्याचा सन्मान करीन अशी दवंडी त्यांनी राज्यामध्ये पिटवली. हा म्हणता ही बातमी सगळीकडे पसरली आणि खूप लोक त्या दरबारात येऊन आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करू लागले. पण जसजसे लोक येत गेले, एकानी श्लोक म्हणावा आणि 1 पाठीनी तो पाठ करावा. 1 पाठी आणि म्हणणारा असे 2 झाले की 2 पाठीनी तो पाठ करावा आणि 3 पाठीनी पाठ करावा आणि उरलेले सगळे एकदा ऐकण्यानंतर बाकीच्या माणसांनी सुद्धा ते पाठ करावेत आणि जसेच्या तसे राजाला म्हणून दाखवावेत. असं घडलं. म्हणजे कोणताही श्लोक त्यांनी रात्री जरी तयार केलेला असला आणि सकाळी त्यांनी राजासमोर जरी सांगितला तरी 1 पाठी, 2 पाठी, 3 पाठी हे लोक काय करायचे, एकदा ऐकून ते पुन्हा म्हणायचे आणि राजाला म्हणायचे हा श्लोक नवीन नाही, कारण हा मुळात आम्हाला माहिती आहे. पाठांतराची त्यांची क्षमता इतकी होती की त्या क्षमतेप्रमाणे त्यांना तो पाठ म्हणून दाखवायचे आणि तो श्लोक नवीन राहत नसे. अशा पद्धतीने हे बक्षीस कोणीही मिळवू शकला नाही. कित्येक आले आणि कित्येक गेले. प्रत्येकजण नाराज व्हायचा, कारण त्याला वाटायचं ही कविता माझी आहे, हे श्लोक माझे आहेत, पण मी ते सिद्ध करू शकत नाही कारण दरबारामध्ये विद्वानांची चलती आहे. या अशा प्रसंगामध्ये कोणीही ते बक्षीस मिळवणं फार दुरापास्त होऊन बसलं. त्याच गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. गरीब ब्राह्मण, हुशार ब्राह्मण. त्याला असं वाटलं ही संधी आपल्याला मिळायला हवी, या 100 सुवर्णमुद्रांचं बक्षीस आपल्याला मिळायला हवं. पण त्यांनी हे ऐकून होतं की कोणीही या राजासमोर टिकणार नाही, कारण या राजाकडे 10 असे विद्वान बसलेत की जे कोणत्याही श्लोकाला जुनं ठरवतात. जुनं ठरवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. असं म्हटल्यावर तो मनात खट्टू झाला आणि त्यांनी रात्री असा विचार केला की यासाठी आता एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे मी आता कालिदासाकडे जायचं आणि कालिदासालाच यावर मार्ग सुचवायला सांगायचं. त्याप्रमाणे तो कालिदासाकडे गेला आणि कालिदासांना म्हणाला की मला अशी संधी घेण्याची इच्छा आहे, पण हे मला काही शक्य वाटत नाही आणि मला पैशांची गरज आहे आणि मला राजदरबारात मान मिळावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. यावर कालिदासांना त्याची कीव आली आणि म्हणाले नाही, हे असं व्हायला हवं आहे. कोणीतरी त्याच्यासमोर हा श्लोक म्हणून दाखवणारा मिळायला हवा अशी कालिदासांची सुद्धा इच्छा होती. त्यावर ते म्हणाले की चला आता मी तुला एक श्लोक देतो. तो श्लोक फक्त तू आत्मविश्वासपूर्वक राजाच्या समोर म्हणायचा. एकच अट आहे, तो श्लोक आत्मविश्वासपूर्वक म्हणलास तरच तुला बक्षीस मिळेल. श्लोकामध्ये अर्थ आहे, पण तो आत्मविश्वासाने म्हटल्याशिवाय त्याचा अर्थ राजाला समजणार नाही.
असं म्हणल्यावर तो म्हणाला, हो मी ते करायला तयार आहे, तुम्ही मला तो श्लोक द्या. आणि अशा म्हणण्यामुळे कालिदासाने त्याला मदत करायची ठरवली आणि एक श्लोक त्याला लिहून दिला. आणि हा गरीब बिचारा ब्राह्मण आनंदी झाला आणि त्याला आता खात्री होती की दुसऱ्या दिवशी आपल्याला हे बक्षीस राजा नक्की देणार, कारण श्लोक कालिदासाने लिहून दिलेला होता आणि आत्मविश्वासपूर्वक म्हणण्याची जबाबदारी फक्त त्याची होती. झालं. अशा तऱ्हेने आनंदाने तो ब्राह्मण झोपला आणि सकाळी राजदरबारात आला. राजदरबारात आल्यावर म्हणाला, राजन, मी माझ्याकडून एक कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही मला आज्ञा द्यावी. राजाला आनंद झाला आणि राजाने पुन्हा नेहमीप्रमाणे आपली बैठक बसवली. स्वतः बसला आणि आजूबाजूला इकडे 5 आणि इकडे 5 असे त्याचे ते नेहमीचे विद्वान बसले तयार, की कोणी काहीही म्हणावं आणि आम्ही ते पाठ करावं अशी त्यांची सवयच होती. झालं. आणि राजाने त्याला सांगितलं की तू आता आम्हाला तुझा जो श्लोक आहे, तुझी जी कलाकृती आहे ती म्हणून दाखव. ब्राह्मणाने आज्ञा घेतली आणि म्हणायला लागला, स्वस्ति श्री भोजराजन, स्वस्ति श्री भोजराजन, तो अखिल भुवने धार्मिक सत्यवक्ता. भोजराजा, ए राजन, तुम्ही अतिशय सत्यवक्ते आहात. तुम्ही जर बक्षीस जाहीर केलं आहे ते तुम्ही जर माझं खरं निघालं आणि माझी कविता जर नवीन निघाली, माझा श्लोक जर नवा वाटला, तर तुम्ही त्याच्या सुवर्णमुद्रांचं बक्षीस मला देणार. हे सत्यवचन आहे, हे तुम्ही पाळणार याबद्दल मला खात्री आहे. स्वस्ति श्री भोजराजन, तोमखिल भुवने धार्मिक सत्यवक्ता, पित्रा ते संगृहिता, पित्रा ते संगृहिता, नवनवतिमिरात्न रत्न कोट्यो मदिया, तात्स्वम देहीति राजन, सकल बुधजनै ज्ञायते सत्यमेतत. त्यांनी सांगितलं, माझ्या वडिलांकडून तुझ्या वडिलांनी 1,00,000 सुवर्णमुद्रा घेतलेल्या आहेत आणि त्या त्यांनी वापस केलेल्या नाहीत. माझ्या वडिलांकडून तुझ्या वडिलांनी 1,00,000 सुवर्णमुद्रा घेतलेल्या आहेत आणि त्या त्यांनी वापस केलेल्या नाहीत. ते वापस करण्याची जबाबदारी कोणाची आहे? राजन, तुमची आहे आणि तुम्ही सत्यवक्ते आहात. जर तुम्हाला ही गोष्ट पटली तर तुम्ही द्याल याची मला खात्री आहे. सकल बुधजनै ज्ञायते सत्यमेतत. आणि हे सगळं जे मी सांगतोय याला या सगळ्या लोकांची साक्ष आहे, कारण ह्या सगळ्यांचे वडील किंवा हे त्या ठिकाणी होते. त्यांना हे माहिती आहे की माझ्या वडिलांकडून तुमच्या वडिलांनी 1,00,000 सुवर्णमुद्रा घेतल्यात. कारण ह्या सगळ्यांना विचारा, माझ्यासमोर तुम्ही या सगळ्यांना विचारा की हे सगळं घडलं आहे की नाही. नोवा जानन्ति यत्तन मम कृत्यमपि देही देही लक्षम ततो मे. आणि त्यांना हे माहिती आहे की 1,00,000 सुवर्णमुद्रा माझ्या वडिलांकडून तुमच्या वडिलांनी घेतल्या, आणि नसतील घेतल्या तर जर ते सांगणार नाहीत आणि सांगितलं त्यांनी तर मात्र तुम्हाला मला बक्षीस द्यावं लागेल. हे तुम्ही देणार, कारण स्वस्ति श्री भोजराजन, तोमखिल भुवने धार्मिक सत्यवक्ता, कारण तुम्ही सत्यवक्ते आहात याची मला खात्री आहे. म्हणजे सतत त्यांनी आपल्या श्लोकांमधून राजावर एक प्रकारची ती जबरदस्ती केली की जर माझं खरं असेल तर तुम्ही ते मोहरा द्याल. आता प्रश्न असा पडला, जर या लोकांनी पाठ तर श्लोक त्यांचा झाला, कारण 4 ओळींचा श्लोक त्यांनी म्हटला आणि हा श्लोक या लोकांचा पाठ झाला. पाठ झाल्यानंतर जर त्यांनी तो श्लोक म्हणून दाखवला तर अर्थ असा निघतो की याच्या वडिलांनी, राजाच्या वडिलांनी यांच्याकडून पैसे घेतले जे त्याला वापस करणं आहे. 1,00,000 सुवर्णमुद्रा या ब्राह्मणाला त्याला द्यावे लागतील. आणि नाही म्हटलं तर तो श्लोक नवीन ठरणार आहे, कारण आम्ही तसं ऐकलेलं नाहीच आहे. म्हणू शकत नाही, कारण विद्वानांना ते समजलं की ही एक प्रकारची युक्ती आहे. त्याच्यामुळे ते सभेमध्ये शांतता पसरली. कोणत्याही विद्वानांनी तो श्लोक म्हटला नाही, पहिल्यांनी नाही, दुसऱ्यांनी नाही, तिसऱ्यांनी, कारण सगळ्यांना त्याचा अर्थ कळला आणि सगळेजणांनी खाली मान घातली. खाली मान घातल्याबरोबर राजाने तो श्लोक नवीन म्हणून घोषित केला. ही तुझी कलाकृती आहे आणि हे तू आता 100 सुवर्णमुद्रांचं बक्षीस देताना मला आनंद होतो आहे. याचं कारण राजाला त्याचा अर्थ जरी कळला असेल किंवा नसेल, पण कोणीही तो श्लोक म्हणून न दाखवल्यामुळे त्याचा हा श्लोक नवीन ठरला. असं हे प्रसंगावधान आणि बुद्धिमत्ता राखून भोजराजाने राजाचं मन जिंकलं आणि अशा प्रकाराने त्याला ते बक्षीस द्यावं लागलं. म्हणजे इतकं तावून सुलाखून राजा आपल्या रत्नपारखी असल्यामुळे प्रत्येकाची तो तावून सुलाखून परीक्षा घेत असे आणि त्यांना त्या प्रमाणात बक्षीस देत असेल. अशी अत्यंत मनोवेधक कविता, असा हा अत्यंत मनोवेधक श्लोक सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. धन्यवाद.